आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नवी मुंबईतून एका 18 वर्षीय मुलाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेले दोघेही पितापुत्र आहेत। घरामध्ये बहिणीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या बाप लेकाने 18 वर्षीय मुलाची हत्या केली। या सगळ्या प्रकारामुळे नवी मुंबई परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। वडिलांसोबत मिळून भावाने बहिणीच्या 18 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार नवी मुंबईतील टाउनशिप येथे घडला। रविवारी दुपारच्या सुमारास आरोपीच्या बहिणीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते। मात्र भाऊ आणि वडिलांना हा प्रकार समजताच त्यांनी 18 वर्षीय तरुणाचा निर्गुणपणे हत्या केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून देण्याची माहिती तळोजा पोलिसांनी दिली आहे। समीर शेख 18 असे हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे। समीरच्या मैत्रिणीने त्याला रविवारी दुपारी तरुणीने पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलावले होते। मात्र त्याच वेळी तरुणीचा भाऊ कामावरून लवकर घरी पोहोचला। त्याने दरवाजा ठोठावला असता त्याच्या बहिणीने तो उघडला नाही। आरोपीने दरवाजा तोडला असता त्याला त्याची बहीण प्रियकर समीर अब्दुल शेख वय 18 याच्यासोबत सापडली। त्याच वेळी आरोपी भावाने त्याने तात्काळ वडिलांना फोन करून बोलावून घेतले। त्यानंतर दोघांनी घरातील लोखंडी फावडे आणि कुऱ्हाडीने वार करत समीर शेखचा खून केला। या मारहाणीमध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।